सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम देखो इन्हें ये है ओस की बूंदे। या निमित्तानं आपण एक राष्ट्रीय सण म्हणून हा दिवस पाहत असतो। या प्रसंगी उपस्थित सर्व पालकांना मी विनंती करतो की आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे। सर्व मान्यवरांचे स्वागत या ठिकाणी करूया। आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी भारतीय मान्यवरांचे स्वागत केले जात आहे। गुड मॉर्निंग आया है तिरंगा गीत आहे। स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात उपस्थित ठिकाणी करूया। So may I request Mrs. Dr. Pallavi Ambhori Madam, CEO Municipality of Mahatma Gandhi, the father of our nation. Mr. Vilas Kushike, PSI Gangapur, to guideline the portrait of Pandit Jawaharlal Nehru, the first Prime Minister of India.
the patroness of our school, DYSP Gangapur, provides the portrait the guideline of या ठिकाणी सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत मदर तेरेसा यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. उत्सव 3 रंगांचा आभाळी गंगापूर शहराचे यांच्या राष्ट्रध्वजाची करण्यात आलेले आहे. is my country. All Indians are my brothers and sisters. I love my country and I am proud of its rich and varied heritage. I shall always strive to be worthy of it. I shall give my parents, teachers and all elders respect and treat everyone with courtesy. To my country and my people, pledge my devotion in their well-being and prosperity alone lies my happiness. With the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949,
do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. The students of our school will now say a short prayer for the safety, integrity and development of our country and for the welfare of all citizens. May I call upon one of our students. All-round development of every citizen, save us all from the evils of terrorism, violence, discrimination and natural disasters like flood, earthquakes, fire and drought. Bless every child of yours to be more faithful and lovable, helping each other to grow more and more with the values of charity, faith, honesty and dignity of mankind. We pray for श्री प्रकाश गुले सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या मानवंदनेचा विचार करावा. मंचकरी आले तसेच सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांच्या मानवंदनेचा करावा. तसंच मी गंगापूर सर यांना विनंती करतो त्याच्याबरोबर आंबेरे बंगराताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांच्या मानवंदनेचा स्वीकार करावा. करूया भारत देशा आकांक्षेला उपस्थित सर्व मान्यवरांसाठी पालकांसाठी आमच्या ग्रीन हाऊस, यल हाऊस, रेड हाऊस या ग्रीन हाऊसचे विद्यार्थी घेऊन आलेले आहेत. तुम्ही सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या मानवंदनेचा स्वीकार करावा. प्रतीक आहे समृद्धी, भरभराट आणि पसंतीचा. अशा या ग्रीन हाऊसचा प्रमुख रोहित चव्हाण, कचमारी चावणी असते. येल्लो म्हणजे पिवळा. पिवळा रंग ओळखला जातो उच्च दर्जा, आनंदाचा, उत्साहाचा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा. लाल रंग जो प्रतीक आहे त्याग, बलिदान, साहस, शौर्य. असं साहस आणि शौर्याची भरलेली मानवंदना घेऊन आलेले आमचे ग्रीन हाऊस, येलो हाऊस, रेड हाऊसचे सर्वप्रथम माध्यमिक विभागातील विद्यार्थी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी भारतरत्न मराठवाडा स्कूलच्या या प्रांगणामध्ये आमच्या माध्यमिक आणि प्राथमिक विभागातील हे विद्यार्थी सर्व प्रमुख मान्यवरांना मानवंदना देत आहे. रंग बलिदानाचा या तिरंग्यात पाहावा, रंग बलिदानाचा या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा.
आणि जय घोष भारत मातेचा, या आत्मा तू जावा, या आत्मा तू जावा. The students of all countries towards our nation do the beautifully march past. माध्यमिक विभागानंतर आमच्या प्राथमिक विभागातील ग्रीन हाऊस, सिल्वर हाऊस आणि रेड हाऊसचे विद्यार्थी जी उद्याचे भवितव्य घडणारी आमची ही पिढी या ठिकाणी ही मानवंदन घेऊन आलेली आहे. उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर आगे सिपाही नन्हे सिपाही आजादी का पचकरा अमृत मध्ये आमच्या या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मानवंदना वेशभूषा, रंग, जात, धर्म जरी वेगळे असले तरी सर्व आम्ही भारतीय एक आहोत असा एकात्मक संदेश विविधतेमध्ये एकता या ठिकाणी आपल्या बघायला मिळत आहे. अतिशय सुंदर शिस्तबद्ध विविधतेमध्ये एकता दर्शनासाठी आमच्या या प्राथमिक विभागातील विद्यार्थी सादर करीत आहे आपल्यासमोर ही कवायत. अतिशय सुंदर व शिस्तबद्ध रीतीने आपणासमोर आमचे ही प्राथमिक विभागातील विद्यार्थी ही कवायत सादर करीत आहेत, ज्यामध्ये ग्रीन हाऊस, येलो हाऊस, रेड हाऊस. Students of Bharat Ratna Mother Teresa English School from the primary section are displaying systematically various PT exercises. भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल ही नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष देणारी प्रमुख विद्यालय देखील आहे. त्यातला एक भाग म्हणजे कवायत, जे विद्यार्थ्यांना शारीरिक विकासास मदत होते. त्यासोबत त्या ठिकाणी आमचे हे विद्यार्थी सुंदर अशी कवायत आपल्यासमोर सादर करीत आहेत. नन्हे छात्र यहाँ पे कवायत प्रस्तुत कर रहे हैं. हम बच्चे बलवान बनेंगे, मेहनत कर अच्छा इंसान बनेंगे. हम बच्चे बलवान बनेंगे, मेहनत कर अच्छा इंसान बनेंगे. एक शारीरिक कसरतीचा भाग म्हणून आमचे हे विद्यार्थी आपल्यासमोर सुंदरशी अशी ही कवायत देखील सादर करीत आहेत.
यातून विद्यार्थ्यांचं आरोग्य जपणे हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना तंदुरुस्त ठेवणं, प्रसन्न ठेवणं आणि विद्यार्थ्यांचा आत्मबोध होते. आणि ही कवायत वेगवेगळ्या हाताच्या माध्यमातून आमचे तिन्ही हाऊसचे विद्यार्थी सादर घेत आहे. संगीत का आनंद लेते हुए यहाँ पे भारत का आज़ादी का अमृत महोत्सव हम यहाँ पे एरोबिक्स म्हणजे या ठिकाणी शरीरातील जे प्राणवायू असतं ऑक्सिजन, या ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी केलेला हा एक व्यायामाचा प्रकार आहे. ज्यातून विद्यार्थी प्रसन्न असून आत्मविश्वास पूर्णपणे या ठिकाणी गातात आणि याचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे शरीरातील रक्त पुरवठा कार्य सुरळीत चालणे आणि विद्यार्थ्यांच्या ठिकाणी शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा विकासाच्या ठिकाणी नेहमीच मदत होत असते. अशी एरोबिक्स आमचे हे माध्यमिक विभागातील विद्यार्थी या ठिकाणी आपल्यासमोर सादर केले आहे. अतिशय कलात्मक, नाविन्यात्मक, आकर्षात्मक अशी ही एरोबिक्स, ज्यामध्ये खेळणे, जॉगिंग करणे, दोरीवरच्या उड्या मारणे, सायकल चालवणे असे विविध प्रकार या एरोबिक्समध्ये मिळतात. आणि या एरोबिक्सच्या माध्यमातून सगळ्याचं रक्तपुरवठा कार्य व्यवस्थित चालतं आणि त्याचबरोबर ऑक्सिजनचं प्रमाण वाढून प्राणवायूचं प्रमाण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि विद्यार्थी आरोग्यमय मंदिर पर तो कभी मस्जिद पर बैठे हैं। उपस्थित सभी अतिथिगणों, हमारे भारतीय सेनाओं के तीनों दल, भारतीय स्थल सेना, वायु सेना, सेना का एक अंग है। सैनिकों और एयरक्राफ्ट के मामले में यह दुनिया की चौथी बड़ी वायु सेना है। इसका प्रमुख उद्देश्य वायु शुद्ध, वायु सुरक्षा और वायु चौकसी प्रदान करना है। वायुसेना का ब्रीदवाक्य नभः स्पर्शम विक्तम है। मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूँ। मैं वही जवान हूँ जो डटकर सबकी रक्षा करता। मैं जून की जलती रेत पर लेटा फिर कहता हूँ सर्दी आज कम है। दिसंबर की ठंडी पी के कहता हूँ सर्दी आज जिंदा निकलता हूँ। मैं भारत का जवान हूँ। भारतीय नौसेना, इंडियन नेवी, भारतीय सेना का सामुद्रिक अंग है, जो कि 400 वर्षों के अपने गौरवशाली इतिहास के साथ न केवल भारतीय सामुद्रिक सीमाओं अपितु भारतीय सभ्यता एवं संस्कृति की भी रक्षक है। अपने देश के समुद्री हमलों से रक्षा करना, निगरानी करना, अनेक तरह के पनडुब्बी रोधी, सतह रोधी, हवा रोधी ऑपरेशन करने का काम नौसेना करती है। हमारे तीनों सेनाओं के दलों के नाम भले ही अलग, लेकिन काम एक ही है। देश की रक्षा और सिर्फ देश की रक्षा। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब प्यारे दोस्तों, हम हमारे देश के एक वीर देख रहे हैं। एक वीर देखिए, हमारे देश का किसान
हमारा इंसान है भी देवा देवा काय केलंस रे तू काय वेळाने माझ्या समद पीक वाहून गेलं पुरता बाबा झालं रे मी आणि आता मी माझं कर्ज कसं फेडू आणि कसं माझ्या पोरा बाळाचं शिकू नाही मला जगायचा काही अधिकार नाही मी पोराचं शिकू शकत नाही पण काही बघा कौतुक बघ नाही माझं जगू मला आता मिळत पाहिजे अरे काय आहे पोरा एवढा खारला शेतकरी आहे आपण शेतकरी. Kindly give a big hand for the fabulous performance of the students of Red House. हेच त्याला ठाव आहे पाहिजे. हरलो ग मी पुरता हरलो. आज एक शेतकरी हारला. मी माझ्या लेकरांना चौकात मारताना नाही बघू शकत मी. नको रडू तू नको रडू. याचे एकट्याचं नुकसान नाही झालं, सगळ्यांची चिगत झाली. तू हिम्मत कर, कोणाची मदत घे, बँकेचं कर्ज काढ आणि पुन्हा उभा राह. एवढ्यात हारलाच का? अरे आज आपला सैनिक सगळं घरदार बायका पोरासनी सोडून देशाचं रक्षण करतो. वर्ष आपल्या पोरा बाळांचं तोड नाही बघत, तरी ते फुकस्त देशासाठी, माझ्या भारत देशासाठी जीवाची पर्वा न करता लढत राहतात. आणि तू तुझ्याकडं तर समजच आहे, फक्त पीकच पाण्यात गेलं ना. शेतकरी हाय आपण, शेतकरी उठ चाल लाग कामाला. With a big round of applause for the spirit of the students of Red House. माझं चुकलं का? मी आता असं परत भंगाईच्या भिकाला मेहनत करा, काबाड कष्ट करा आणि कठिन परिस्थितियां क्यों ना हो, अपने देश के जवान हमारी रक्षा करते हैं और हमारा अन्नदाता किसान हमें अनाज देता है. सही मायने में यही हमारे सच्चे हीरोज हैं. उनका सम्मान करना हमारा आद्य कर्तव्य है. तो चलो विनम्रता के साथ उनका सम्मान करते हैं. नाम ले लेके तेरा जिएंगे
The students of Yellow House are going to display a short floating tableaus, and title of tableau is Atmanirbhar Nari Shakti. महिलांना फक्त घरामधील कामे करावी लागत होती. त्यांना मोठ्या आवाजात बोलण्याची परवानगी नव्हती. तरीही मैं करूंगी, मैं करूंगी, मैं कर सकती हूँ और मैंने कर दिखाया. नारी सब कर दिखाती है. शांति और फिर क्रांति की जगह हुई. मगर यही तो हमें दिखा दिया कि अल्लाह को बातें तो नहीं मैं अपनी झांसी नहीं दूंगी. अगर युद्ध ये मात्र रास्ता है तो ये होगा. मैं लक्ष्मी प्रतिज्ञा करती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करती हूँ. जब बेटी खड़ी होती है तभी विजय बड़ी होती है. आज के लिए नहीं, आज कल के लिए लड़नी है. भाग भाग रे भाग फिरंगी झांसी की रानी आई है. ढाल तिलक और हाथ खड़क भागे वाले भाई अश्वत्थमीर प्रचंड ये मनोहर लक्ष्मण भाई है. 9 वर्षाच्या असताना ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला. विवाहानंतर गावातील विधवा स्त्रियांची स्थिती पाहून त्यांनी 1857 साली सतीप्रथा बंद केली आणि सावित्रीबाई यांना स्वतः ज्योतिराव फुले यांनी शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी लोकांनी त्यांच्या अंगावर शेण चिखल माती फेकली तरीही त्यांनी न थांबता शिक्षण घेतले व मुलींसाठी भिडवाडात येथे पहिली शाळा सुरू केली. समाजाचा विटाळा असर शिवण्याचा मार्ग सोसणारी शाळेची पायरी चढून काळाची गाय एवढी करणारी मुली शिक्षणाची वेगळणारी अभ्यासाचा धडा देणारी क्रांतीज्योती झाली. Even if I died in the service of nation, I will be proud of it. Every drop of my blood will contribute the growth of this nation and to make it strong and dynamic. जो लोग समय रहते अपने जीवन का चार्ज नहीं ले लेते वे समय द्वारा लाठी चार्ज किए जाते हैं. काम मुझे खुशी देता है और हर एक शुरुआत स्वयं की खोज का एक रास्ता है. कुछ भी हो जाए लालच और दबाव को अपने करीब न आने दे क्योंकि जिंदगी में फिर कभी और लेकिन के लिए कोई जगह नहीं होती. चमका
मगर तेरेसा मगर तेरेसा मगर तेरेसा। किंतु मैडम, आप कौन हैं? आप मेरे जैसे अनजान इंसान के लिए ये सब क्यों करती हो? खुद मेरे परिवार, रिश्तेदार और दोस्तों ने भी मुझे बुलाया है। मैं ईश्वर की संतान हूँ। मैं हर एक को ईश्वर की संतान के रूप में ही देखती हूँ। ईश्वर अपनी संतान को प्यार करता है। मैं केवल आपके लिए ईश्वर के प्रेम को दिखाने का प्रयास कर रही हूँ। हर एक को ईश्वर की संतान की तरह जीने का अधिकार है। आप निश्चित रूप से मेरे लिए ईश्वर द्वारा भेजी हुई माँ है। मैं जिंदगी भर रास्ते के किनारे एक जानवर की तरह जीती रही। अब मैं आपकी बाहों में एक फरिश्ते की तरह मरूंगी। विश्वास रखो, पिता ईश्वर तुम्हें अपनी बाहों में लेने के लिए तैयार है। आजादी के 75 साल पूर्ण करीत आहोत. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर ही भारतीय नारी ही सर्वशक्तिमानच होती. परंतु समाजातील प्रथा परंपरा या गुडघ्यात तिला अडकवून तिचे स्वत्वच जणू काही हरवले होते. आणि म्हणून बहुतांश स्त्रियांना दुय्यम स्थान, दुय्यम वागणूक समाजाने दिली होती. राजमाता जिजाऊ, संत मदर टेरेसा, भारतरत्न लता मंगेशकर, मेरी कॉम, सानिया मिर्झा अशा अनेक रणरागिणी आपल्या देशाचे नाव आपापल्या कर्तृत्वाने अजरामर करीत होत्या. स्त्री ही कुठेच मागे नाही. अहो, कला, क्रीडा, साहित्य, राजकारण अशा अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आजची स्त्री पुढे जात आहे. आजच उदाहरण घ्या ना. आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी भागातून असल्या तरीही त्या आज देशाच्या उच्च पदाला पोहोचल्या आहेत. आज उपस्थित असलेल्या श्रीमती पल्लवी अंबोरे मॅडम, मुख्याधिकारी गंगापूर, वंदनाताई प्रदीप पाटील, गंगापूरच्या नगराध्यक्षा, सुवर्णाताई जाधव, जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा, या सर्व जणी स्त्रियाच आहेत आणि समाजसेवेचे कार्य करीत आहेत. तरी देखील समाजात बरोबरीचे स्थान द्यायला हा समाज तयार नाही. हीच तर कधी शोकांतिका आहे. तरीही आजची स्त्री या सर्वांना स्वतःचे स्वत्व जपत पुढे जात आहे, पुढे जात राहील आणि पुढे जात राहणार यात शंका नाही. उपस्थित असलेल्या सर्व महिला पालक कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात स्वतःचं योगदान देत असतीलच. तसेच सर्व महिला पालक ज्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडतात अशा सर्व महिलांना माझे अभिवादन. स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. तिचा अनादर न करता Give them a big hand. Kindly give the big hand for the beautiful performance of the students of Yellow House. जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. तीच आहे सृजनाची निर्मिती, तिच्यामुळे ठेवतात दिव्यातील वाती.
चहूकडे प्रकाश देऊन जगतास ती उद्धारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी। थोड़ा सा प्यार, थोड़ी सी दुआएं अदा कीजिए, इन छात्रों के लिए जोरदार तालियां बजा दीजिए। Now the students of Greenhouse are going to display a short floating tableau, and title of tableau is India is a great nation in the world। आजादी के 75 साल। 75 साल। India is a great nation in the world। Let us enjoy the tableau। धरती से मेरी अंबर मेरा, धरती से मेरा हर मौसम रोज गिला, ऐसा देश है मेरा, ओ ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए, ऐसा देश है मेरा, ओ ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। भारत, हिंदुस्तान, इंडिया आखिर क्यों है? Why is India great? Because by year 2022 will destroy China's population 1.4 billion, or uneven social stratification, या हमारा system, political issues, terrorism, poverty, inequality, illiteracy, right? No, नहीं, सारी दुनिया एक परिवार है, वसुधैव कुटुंबकम। ऐसी संस्कृति सभ्यता वाला हमारा देश जो हम सबके सीने में धड़कता हुआ हिस्सा है, उसी का तो ये सारा किस्सा है। पहले ही प्रयास में मंगल तक पहुंचने वाला पहला देश भारत है, और चंद्रयान 2 के बाद भारत वो पहला देश होगा जो चंद्रमा के दक्षिणी ध्रुव पर कदम रखेगा। एक वो दिन था जब 1963 में हमारे पहले रॉकेट को एक साइकिल पर लाया गया था, और आज इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन इसरो विश्व के सबसे सफल अंतरिक्ष संगठनों में से एक है। वो क्या है ना, अंदाजा सिर्फ ताकत का लगाया जा सकता है, हौसलों का नहीं। और बात जब खेलों की होती है तो हौसले के साथ साथ जुनून और पागलपन भी बेशुमार होता है, क्योंकि कबड्डी के सारे वर्ल्ड कप इंडिया ने जीते। मैरी कॉम विश्व चैंपियनशिप में 6 स्वर्ण पदक जीतने वाली पहली महिला मुक्केबाज है। 21 दिनों में 6 गोल्ड मेडल जीतने वाली द गोल्डन गर्ल हीमा दास। पंकज अडवाणी स्नूकर और बिलियर्ड्स दोनों के सभी प्रारूपों में विश्व खिताब जीतने वाले दुनिया के एकमात्र खिलाड़ी हैं, क्योंकि क्रिकेट के जो इतने वर्ल्ड रिकॉर्ड्स हैं, पूछता रहेगा इस दुनिया में सदियों तक ऐसा अंजाम लिखा है। ऐसा देश जहां 3 लाख से अधिक मस्जिदें हैं, कुंभ मेला द लार्जेस्ट गैदरिंग इन ह्यूमन हिस्ट्री, एक साथ 15 करोड़ से भी ज्यादा लोगों का तीर्थ जिसे अंतरिक्ष से देखा जा सकता था। यह मन को शांति देने वाले बुद्धा के विचार है, जीसस की प्रेयर है, वाहेगुरु की अरदास है, रहीम की खीर है और राम का प्रसाद है। अनेकता में एकता की इससे बेहतरीन झलक शायद ही कहीं और हो। दुनिया का सबसे बड़ा स्कूल, सबसे ऊंचा क्रिकेट ग्राउंड, फ्लोटिंग पोस्ट ऑफिस, एंटी ग्रेविटी हिल्स, द वर्ल्ड्स चीपेस्ट कार, दुनिया का सबसे बड़ा रेल ब्रिज, दुनिया की पहली हॉस्पिटल ट्रेन, और ये किस्सा नहीं कहानी है, सारी दुनिया को जो सुनानी है। द बिजनेस टाइकून मुकेश धीरूभाई अंबानी, the richest individual in Asia, and 18th wealthiest person in the world, Lakshmi Niwas Mittal, the king of steel, Ratan Naval Tata, owner of Jaguar, Land Rover, and the Tata Group, and CEO of Google, Mastercard, Microsoft, Adobe, PepsiCo, and many more. Spinning wheel, cotton cultivation, diamond and zinc mining से लेकर फिबोनाची नंबर्स, बाइनरी कोड और रूलर तक इस देश की देन है, जहाँ जाति, धर्म, भाषा, बोली अलग अलग है, फिर भी सबका है सम्मान। पूर्व से लेकर पश्चिम तक सारा एक हिंदुस्तान, दुनिया की सबसे तेज सुपरसोनिक क्रूज मिसाइल ब्रह्मोस, थोरियम बेस्ड न्यूक्लियर पावर वाला देश, जिसने अपने 1 लाख वर्षों के इतिहास में कभी किसी देश पर
पहले आक्रमण नहीं किया, वो इतिहास है भारत। दुनिया की सबसे तेजी से बढ़ती हुई अर्थव्यवस्था, जहाँ विश्व की सबसे बड़ी युवा आबादी रहती है, उन युवाओं की रग रग में दौड़ता सुर्ख लाल रंग है भारत देश, जहाँ देश को देश नहीं माँ भारत माता समझा जाता है। ऐसे अखंड भारत का नागरिक होने पर हमें गर्व होना चाहिए। इसी महान धर्मनिरपेक्ष देश की अखंडता की एक झलक आओ तुम्हें दिखाता हूँ। अस्सलाम ईदगाह यारो ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार, ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार, ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम। मुबारक ईद मुबारक ईद मुबारक।
आमच्या या स्वागत खूपच सुंदर असं हे स्वागत नृत्य आमच्या या 75 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या सर्व या कार्यक्रमाला सर्व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती आहे की ज्यांनी शाळेच्या विनंतीला मान देऊन आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला. अशा सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत या ठिकाणी आमच्या विद्यालयातर्फे करण्यात येत आहे. तरी मी शाळेचे व्यवस्थापक आदरणीय रेव्हरंड फादर यांना विनंती करतो की त्यांनी गंगापूर विभागाचे श्री प्रकाश बेले सर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. शाळेचे व्यवस्थापक आदरणीय रेव्हरंड फादर यानंतर मी गंगापूर नगरपालिकेच्या पै अंबोरे यांना विनंती करतो की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा व शाळेच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी मॅडम या ठिकाणी होत आहेत. यानंतर मी गंगापूर शहराचे PI श्री संजय लोहकरे सर यांनाही विनंती करतो की त्यांनी आमच्या या सत्काराचा स्वीकार. गंगापूर शहराचे
PSI PI संजय लोहकरे सर यांचा सत्कार होत आहे. यानंतर मी गंगापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रीमती वंदनाताई यानंतर मी गंगापूर शहराचे PSI श्री विलास गोशिंगे सर, श्री निंबोकर सर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या सत्काराचा स्वीकार करावा. त्या ठिकाणी उपस्थित आहे तरी आमच्या पालकवर्गाचे श्री कृष्णा दंड तसेच श्री प्रदीप ठोंबरे सर यांनाही विनंती करतो की त्यांनी आमच्या या सत्काराचा स्वीकार करावा. विनंती करतो की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. तसेच श्री सतीश क्षीरसागर यांना तसेच या ठिकाणी श्रीमती कोमल खंडागळे तसेच गंगापूर लोकमत प्रतिनिधी तसेच श्रीमती सरोवर श्रीमती पुष्पा राजपूत तसेच श्री गणेश आढाव यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या सत्कार श्रीमती रेखाताई राजपूत यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या सत्काराचा स्वीकार करावा. तसेच श्रीमती अर्चना कदम यांनाही मी तसेच श्रीमती ज्योती चव्हाण यांनाही मी विनंती करतो. तसेच श्रीमती सावंत सोनाली यांनाही मी विनंती करतो की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. तसेच श्रीमती विद्या सूर्यवंशी यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या या शाळेचा सत्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद. तसेच सर्व उपस्थित पालक यांचे मी शब्दसुमाने पुन्हा एकदा स्वागत करतो. हार्दिक स्वागत. Anuja Kulkarni madam will give an introductory note on this auspicious occasion. To one and all. तिरंगा आमची शान आहे, पराक्रमाची गान आहे, भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे. Honorable guest parents, honorable respected chief guest, all the PTA members, staff and my dear students. Today we have celebrated 75th Independence Day of our free nation. Today we have various programs on our school ground. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे, उपस्थित पालक, शिक्षक व सर्व विद्यार्थी यांचे भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूलच्या या प्रांगणात हार्दिक स्वागत करते. आज या ठिकाणी 75वा आझादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. हा साजरा करत असताना या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या याच्यात आपण पदार्पण करणार आहोत. या ठिकाणी सत्यमेव जयते ही संकल्पना घेऊन आमचे हे विद्यार्थी या प्रांगणात उतरलेले आहेत. मला सांगण्यास अतिशय आनंद होतो की गेल्या 15 दिवसापासून आमचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यासाठी या ठिकाणी मेहनत घेत आहेत. आणि म्हणून मी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते की त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे आणि आज तुम्ही तो आपल्या डोळ्यांनी स्वतः पाहणारच आहात. सत्यमेव जयते ही संकल्पना ही रेव्हरंड फादर विल्फ्रेड सल्डाना सरांची. सरांनी यावर्षी सत्यमेव जयते ही संकल्पना घेऊन आणि आमच्या कोरिओग्राफर बरोबर संगतमत करून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजला आहे. आणि म्हणून आज आपण विविध भाषा, विविध संस्कृती, विविध धर्म, विविध जाती जरी या भारतामध्ये असल्या तरी देखील आम्ही कसे एक आहोत, युनिटी इन अ डायव्हर्सिटी, हे आज आपल्याला या प्रांगणात पाहायला मिळणार आहे. आणि यासाठी मी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. तसेच इथे उपस्थित सर्व पालक जे आमच्या विद्यार्थ्यांना
प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि प्रोत्साहन देऊन आमचा विद्यार्थी हा सर्वांगीणरित्या कसा घडेल यासाठी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करणारे आणि मोलाचा वाटा उचलणारे सर्व पालक यांना मी मनापासून धन्यवाद देते. आज उपस्थित असलेले सर्व मान्यवर हे आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून त्यांचे पुनश्च एकदा मी भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूलच्या वतीने हार्दिक आभार मानते. शेवटी आपल्याला हा उत्सव अमृत महोत्सवाचा दिवस आहे. स्वातंत्र्याच्या गौरवाचा वसा बाळगू आपण देशभक्तीचा एवढंच मी म्हणेन आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद. भाऊसाहेब पाटील यांचा सत्कार करावा. धन्यवाद. आपणासमोर कलात्मक नाट्य हे नृत्य सादरीकरण आहे. आमचे सर्व झाशीची राणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित सुभाषचंद्र बोस अशा विविध वेशभूषेमध्ये त्यांनी या स्वातंत्र्याला स्वातंत्र्यासाठी अतिशय मोलाचं योगदान दिलं. त्यांच्या वेशभूषेमध्ये आमचे हे सर्व लहान जवान आपल्या या कार्यक्रमासाठी स्वागत